नमस्कार मित्रांनो, किसान हेल्प चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करू. राज्यात येत्या एका दिवसात हवामानाचे चित्र बदलणार असून पावसाची तीव्रता लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या नवीनतम अहवालानुसार राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात वर्षाव होण्याची अपेक्षा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागात विशेषतः मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या वातावरणीय स्थितीचे विश्लेषण करताना असे दिसून येते की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशात वायुमंडलीय अभिसरण क्षेत्र, हवेचे जोड क्षेत्र निर्माण होत आहे. या भौगोलिक स्थितीमुळे पावसाला अत्यंत पोषक वातावरण मिळत असून वर्षावृष्टीची तीव्रता वाढण्यास मदत होत आहे. अशा प्रकारचे वातावरणीय घटक पावसाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. दक्षिणेतील आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर चक्रीवादळी हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. या प्रणालीच्या परिणामी महाराष्ट्र राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाची व्याप्ती आणि तीव्रता दोन्ही वाढण्याची प्रबळ शक्यता आहे. उपग्रह आणि रडार प्रतिमांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचे पावसाचे ढग एकत्र आले आहेत. त्याचबरोबर हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही हलक्या पावसाचे ढग दिसून येत आहेत. उर्वरित मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता या क्षेत्रात ढगाळपणा असला तरी सध्या तरी सक्रिय पावसाचे ढग दिसत नाहीत. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते परिस्थिती लवकरच बदलू शकते. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, सातारा जिल्ह्यातील पूर्व विभाग, सांगली संपूर्ण जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील काही भाग आणि अहमदनगर, आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील प्रदेशात मेघगर्जनासह प्रचंड वर्षाव होण्याची दाट शक्यता आहे. या भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाडा प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी अपेक्षित आहे. हिंगोली, वाशिम, परभणी, बीड, धाराशिव, लातूरचा काही भाग, यवतमाळ आणि नांदेड या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघध्वनीसह मध्यम ते भरपूर पावसाची अपेक्षा आहे. या भागांमध्ये वादळी वातावरणाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील अपेक्षा कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाच्या गतिविधीत वाढ होणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या उत्तरार्धात किंवा पहाटेच्या वेळी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार वर्षाव होण्याची प्रबळ शक्यता आहे. समुद्रकिनारी असलेल्या या भागांमध्ये वारा आणि पावसाचे प्रमाण अधिक असू शकते. मुंबई महानगर क्षेत्र, उपनगरीय भाग, ठाणे, पालघर आणि रायगड या प्रदेशांमध्ये रात्रीच्या उशिरा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचे पावसाचे थेंब पडण्याची शक्यता आहे. विदर्भ प्रदेशाचा विचार करता चंद्रपूर, गडचिरोलीचा काही भाग, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाची उपस्थिती अपेक्षित आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर ढग निर्माण झाल्यास काही प्रमाणात गडगडाट होण्याची शक्यता आहे. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात पावसाची अपेक्षा सध्या तरी नाही. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या इतर भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि हलका मध्यम पावसाची शक्यता राहील. परंतु हा वर्षाव व्यापक स्वरूपाचा नसेल. हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. पावसाची ही परिस्थिती खरीप हंगामातील पिकांसाठी फायदेशीर असू शकते. परंतु अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी नुकसान होण्याचीही शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य काळजी घेणे आणि पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांसाठी सावधगिरीचे उपाय नागरिकांनी पुढील 24 तासांत प्रवासाची योजना करताना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. शहरी भागांमध्ये जलनिकासीची व्यवस्था तपासून ठेवणे आवश्यक आहे. पर्वतीय भागांमध्ये भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी. कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामान विभागाच्या सूचना तपासून घ्याव्यात. अस्वीकरण
वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आली आहे. आम्ही या बातमीची 100% सत्यता याची हमी देत नाही. त्यामुळे कृपया विचारपूर्वक पुढील कार्यवाही करा. अचूक आणि अद्ययावत हवामान माहितीसाठी अधिकृत हवामान विभागाच्या वेबसाईटचा संदर्भ घ्या.